काल अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली आणि त्यात रेल्वे अपघातामध्ये 13 जण मृत्युमुखी पडले, 12-13 इंज्युर्ड आहेत. त्यांचा इलाज त्याकडे सुरू आहे. 13 जणांमध्ये 10 ज्या बॉडीज आहेत त्या आयडेंटिफाय झालेल्या आहेत. त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना घरी नेण्यासाठी विशेष करून उत्तर प्रदेश आणि नेपाळच्या 4 बॉडीज या ठिकाणी आहेत आणि बाकी उत्तर प्रदेशच्या बॉडीज या ठिकाणी आहेत. मला वाटतं तर सर्व प्रोसिजर आटोपलेली आहे, PM झालेला आहे आणि नातेवाईकाच्या ताब्यात आता आम्ही 10 बॉड्या देणार आहोत. नेपाळचे 4 जण आहेत, त्यापैकी नेपाळला तर इतक्या लांब जाणं तर शक्य नाही, त्यामुळे 3 दफनविधी जो आहे पुण्यात त्याचे नातेवाईक आहेत, पुण्यातच ते काम करत होते, तिथे करणार आहेत. एकाचे नातेवाईक भिवंडीमध्ये आहेत, ती डेड बॉडी मी भिवंडीमध्ये पाठवतो आहे आणि असे सगळे 10 लोक आता या ठिकाणी तात्काळ 1 तासाभरामध्ये या ठिकाणून जातील. जखमी जे आहेत त्यांच्यावर या ठिकाणी इलाज चाललेले आहेत. फार कुठे त्याच्यामध्ये सिरियस आहे असं नाही आहे. त्यांच्या सर्वांचं CT स्कॅन झालेलं आहे, काही MRI झालेलं आहे, सोनोग्राफी झालेली आहे, एक्सरे झालेले आहेत. तर फ्रॅक्चर जास्त आहेत पण गंभीर कोणी नाही आहे. शासनाच्या वतीने सर्व मदत त्या ठिकाणी केली जाते. नातेवाईकाची राहण्याची जेवणाखाण्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. जखमी आहेत त्याचे सगळं जो खर्च आहे जखमींचा, औषधाचा, ऑपरेशनचा, शस्त्रक्रिया तो सर्व शासनाच्या वतीने केला जाणार आहे. मृत जे आहेत त्याच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री महोदयांनी कालच 5 लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. भाऊ, अशी माहिती मिळालेली आहे की एका चहावाल्याने अफवा पसरवल्याने ही परिस्थिती उद्भवली. काय खरं आहे, त्याच्यावर काय कारवाई झाली? नाही, इथे मी सगळं कालच नातेवाईकांनाही भेटलो, जे जखमी आहेत त्यांनाही मी विचारलं. त्यांनी असं सांगितलं की कोणीतरी आलं, आग लागली म्हणून त्यांनी काहीतरी गोंधळ घातला आणि त्यामुळे चेन पूल करण्यात आली आणि नंतर लोक गाडीतून पटापट खाली उतरले. बरेच लोक उतरलेले होते पण समोर रेल्वे आली, त्याच्यामध्ये हे 13 लोक त्या ठिकाणी सापडलेत. 12-13 लोक अजून त्याच्यामध्ये काही जखमी झालेत पण ते सुदैवाने वाचलेत. म्हणजे इतके लोक खाली होते, मला लोक सांगत होते की मोठा अनर्थ झाला असता, अजूनही कॅज्युलिटी वाढल्या असत्यात, पण सुदैवाने मी असं म्हणेल की तो आकडा 13 वर्ष त्या ठिकाणी थांबलेला आहे. सुदैवानेच आपण म्हणू. पण या ठिकाणी तात्काळ प्रशासन धावून गेलं, गावकरी धावून गेलेत, आमचे कार्यकर्ते धावून गेलेत आणि तात्काळ जखमींना आम्ही हॉस्पिटलमध्ये पाचोऱ्याला हलवलं. मी सुद्धा एक 50 मिनिटामध्येच त्या ठिकाणी 65 किलोमीटर अंतर पार करून त्या ठिकाणी पोहोचलो आणि आता जे जखमी आहेत ते सर्व व्यवस्थित आहेत, त्याची सगळी व्यवस्था आम्ही करतो. कोणते मृतदेह कुठे पाठवले जाणार आहेत? नेपाळला पाठवले जाणार आहेत का मृतदेह? मी त्या सांगितलं 4 जणांच्यामध्ये जे मृत पावले ते नेपाळचे आहेत, पण त्याचे नातेवाईक पुण्यामध्ये काम करत होते. त्यांनी सांगितलं आम्ही पुण्यातच अंतिम संस्कार करू, कारण नेपाळला जाणं शक्य नाही इतक्या लांबपर्यंत. कारण बॉडींची आपण जर बघितल्यात तर इतकी वाईट अवस्था आहे की कोणी त्या ठिकाणी बघू शकत नाही, सामान्य माणूससुद्धा. इतके ते सगळे चिन्हाभिन्न झालेले आहेत, इतके वाईट परिस्थिती त्यांची आहे. त्यामुळे 3 बॉडीचं फिनरल पुण्यामध्ये होईल जे नेपाळचे आहेत. 1 बॉडी जी आहे भिवंडी नेपाळचे जे आहेत ते भिवंडीवर त्याचे नातेवाईक आहेत, ते भिवंडीला घेऊन जात आहेत आणि बाकी